भाग्यांक क्रमांक 2. असं सांगितलं जातं की सूर्य आत्म्याचं प्रतिनिधित्व करतो, तसाच चंद्र मनाचा कारक आहे. सूर्य बाहेरचं तेज दाखवतो, पण चंद्र आतल्या भावनांना उजाळा देतो. म्हणूनच आज आपण पूर्ण भाग्यांक सिरीज मधील दुसरा अध्याय समजून घेणार आहोत. भाग्यांक क्रमांक 2, चंद्र आणि मनाचं गुण. नमस्कार, जय श्रीराम. मी दीपेश उपाध्याय गुरुजी. आपण आता हळूहळू अशा विषयाकडे येत आहोत जे रोजच्या आयुष्यावरती परिणाम करतात. लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक लोकांना वाटतं की आयुष्यातील चढ उतार हे परिस्थितीमुळे येतात, पण सत्य असं आहे की बऱ्याच वेळा ते आपल्या मनाच्या अस्थिरतेमुळे येत असतं. आणि याच मनावरती राज्य करतो तो म्हणजेच चंद्र. भाग्यांक 2 असलेल्या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात. त्यांचं मन पटकन दुखतं, पटकन आनंदीही होतं आणि पटकन विचार बदलतात. इथेच लोक सगळ्यात मोठी चूक करतात. ते स्वतःला कमजोर समजतात, परंतु संवेदनशीलता ही कमजोरी नाही तर एक शक्ती आहे. भाग्यांक 2 असलेली व्यक्ती लोकांच्या भावनांना पटकन ओळखते. समोरचा माणूस काय बोलत नाहीये तेही त्यांना कळतं. म्हणूनच हे लोक उत्तम सल्लागार, शिक्षक, डॉक्टर, हीलर, काउन्सिलर किंवा कला क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात. पण इथे एक नियम आहे. जर मनावर नियंत्रण नसेल तर चंद्र लाभ देण्याऐवजी त्रास देतो. चंद्राचं स्वरूप सतत बदलतं. कधी पौर्णिमा, कधी अमावस्या. तसंच भाग्यांक 2 असलेल्यांचं मनही सतत बदलतं. आज आत्मविश्वास, उद्या शंका. आज निर्णय, उद्या पश्चाताप. इथेच आयुष्य अडकतं. म्हणूनच भाग्यांक 2 असलेल्यांनी निर्णय भावनेतून नाही तर थोडा वेळ थांबून घ्यावा. नात्यांमध्ये हे लोक खूप मन लावतात. प्रेमात, मैत्रीत, कुटुंबामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. पण इथे समोरून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही तर मन दुखतं. इथे एकच नियम लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी आपण चंद्र होण्याची गरज नाही. स्वतःच्या भावनांना रक्षण करणंही तेवढंच महत्वाचं आहे. भाग्यांक 2 असलेल्यांनी चंद्राला मजबूत बनवण्यासाठी मन शांत ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक विचार, संशय, भीती यापासून दूर राहिलेलंच बरं. रात्री उशिरापर्यंत जागणं, सतत मोबाईल, नकारात्मक लोकांची संगत हे सगळं चंद्राला कमजोर करतं. मन जितकं शांत तितकं चंद्र बलवान. शेवटी एक स्पष्ट निष्कर्ष लक्षात ठेवा, भाग्यांक 2 असलेल्या लोकांचं यश हे बाहेरच्या संघर्षावर नाही तर आतल्या स्थैर्यावर अवलंबून असतं. मन शांत असेल तर आयुष्य आपोआप मार्गी लागतं. भावनांवरती नियंत्रण ठेवलं तर चंद्र तुम्हाला प्रेम, समाधान आणि मानसिक स्थैर्य देतो. कॉमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचा भाग्यांक 2 आहे का? तुम्हीही या मनाचा चढ उताराचा अनुभव घेतलाय का? पुढच्या भागात आपण भाग्यांक 3 गुरु आणि बुद्धीचं रहस्य समजून घेणार आहोत. तोपर्यंत जय श्रीराम.